बघता क्षणी कळलं नाही तरी सुद्धा व्हिडिओच्या टायटलवरून हे झुकिनीचे काप आहे हे तर तुम्हाला कळलंच असेल. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं संगीताच्या मतपाकखान्यामध्ये. काकडीच्या प्रजातीचेच ही काकडीची परदेशी बहीण, हिचं नाव आहे झुकिनी. जशी गर्द हिरव्या रंगाची आहे तशीच ही पिवळ्या रंगाची सुद्धा असते. याला असं मोठं देठ असतं, ते काढून टाकायचं आणि हव्या त्या आकाराचे याचे तुकडे करून घ्यायचे. या झुकिनीमध्ये काकडीपेक्षा पाणी कमी असतं. विटॅमिन ए आणि विटॅमिन सी हे भरपूर असतं. आता काकडी आपण साधारणपणे शिजवत नाही, पण झुकिनीचे शक्यतो भाजी, स्टर फ्राय किंवा इतर पदार्थ बनवले जातात. आणि झुकिनीमध्ये आपण जे मसाले घालतो ना, ते सगळे मसाले यामध्ये चांगले सामावले जातात. हे या झुकिनीचं वैशिष्ट्य आणि टेस्टला तर अगदी भारी लागते. तर आज आपण बनवतोय झुकिनीचे काप, अगदी जसे वांग्याचे काप बनवतो ना तसेच. त्यासाठी मी वांग्याचे जसे काप करतो ना, अगदी तसेच झुकिनीचे सुद्धा गोल गोल काप करून घेतले. सगळ्या झुकिनीचे तसे गोल गोल काप करून झाले. आता एका प्लेटमध्ये मी 2 टेबलस्पून रवा घेते. रवा जाड किंवा बारीक कुठलाही चालेल. यामध्ये घालायचं 2 टीस्पून बेसन, याशिवाय 2 टीस्पून तांदळाचं पीठ. रवा, बेसन आणि तांदळाचं पीठ या तीनही पिठांमुळे हे काप कुरकुरीत व्हायला मदत होते. यात मी घातलंय चवीप्रमाणे मीठ, याशिवाय पाव चमचा हळद. तुम्ही जसं तिखट खात असाल त्या अंदाजाने लाल तिखट घालून घ्या. मी इथे 1 टीस्पून तिखट घेतलंय. हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचं. तुम्ही धणे पावडर आणि इतर मसालेही घालू शकता, पण जास्त मसाले घातल्यावरती झुकिनीचा जो ओरिजिनल स्वाद असतो ना, तो दबून जातो. तर मी बाकी मसाले घालणार नाही. सगळं नीट मिक्स करून झालं की झुकिनीचा एक एक तुकडा घ्यायचा आणि या पिठामध्ये चांगलं दाबून घ्यायचा. झुकिनीला मी तेल वगैरे काही लावलं नाहीये. झुकिनीमध्ये जे पाणी असतं त्या पाण्यानेच सगळे मसाले परफेक्ट चिपकतात. तुम्ही बघू शकताय, झुकिनीला पीठ छान कोट झालंय. सगळे तुकडे मी आता असे पिठामध्ये घोळवून घेते. वांग्याच्या कापापेक्षाही हे झुकिनीचे काप एकदम भारी लागतात. माझ्याकडे तर माझ्या सासूबाईंना आणि सासऱ्यांना दोघांनाही खूप आवडले. सगळे असे काप कोट करून झाले की 15 ते 20 मिनिटांसाठी त्यांना मी एका प्लेटमध्ये बाजूला ठेवून देईन. म्हणजे झुकिनीला थोडं पाणी सुटतं आणि हे वरचं जे पीठ पीठ आहे ते थोडं ओलसर होतं. आता 15 मिनिटांनी बघा, हे कोटिंग असं परफेक्ट लागलंय. याहून जास्त वेळ आपल्याला हे ठेवायचं नाही, कारण त्याने झुकिनीला जास्त पाणी सुटू शकतं. आता हे आपण फ्राय करून घ्यायचे. त्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवते. आणि आता तेल बघा, मी अगदी कमी तेल घालणार आहे. खूप जास्त तेल नाही घालायचे. अगदी कढईमध्ये सगळ्या बाजूला पसरेल इतकंच आपल्याला तेल घालायचे. साधारण 2 चमचे इतकं तेल असेल. मी शेंगदाणे तेलाचा वापर केलाय. तुम्ही ऑलिव्ह ऑइल किंवा इतर कुठलं तेल वापरू शकता. कढई थोडी हलवून तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं. अगदी कमी तेलावरच हे काप चांगले शॅलो फ्राय होतात. तेल चांगलं तापू द्यायचं. तेल तापल्यावर गॅसची फ्लेम कमी करायची आणि एक एक काप असा या पॅन मध्ये ठेवून घ्यायचा. 2-3 मिनिटांसाठी हे काप आपल्याला अजिबात हलवायचे नाहीये. तेल कढईमध्ये एका बाजूला जमलंय तर मी कढई असं हँडल पकडून थोडी हलवून घेते, म्हणजे सगळ्या कापांना तेल व्यवस्थित पोचेल. 2 मिनिटांनी चिमट्याने एक काप उचलून बघते. खालून थोडा अर्धा मिनिटासाठी अजून ब्राऊन होऊ देऊया. सगळे काप आता आपण उलटून घेऊयात. झुकिनीची साल पण चांगली आकसायला लागलीये. तेल नीट तापलेलं नसलं की वरचं कोटिंग थोडं सुटं होतं. जसं तुम्ही बघताय, या झुकिनीचं थोडं थोडं पीठ निघालेलं आहे. तर नेहमीसाठी तेल आधी नीट तापवून घ्या. सगळे काप उलटून झाले की दुसऱ्याही बाजूने 2-3 मिनिटांसाठी हे परतून घ्यायचे. 2-3 मिनिटांनी हे काप मी दुसऱ्या बाजूने पण उलटून घेते.
काय सुरेख रंग आलाय बघा. उलटून घेतल्यावर खालची बाजू ही थोडी भाजून घेते, म्हणजे दोन्हीकडचा रंग सारखा होईल. दोन्ही बाजूने हे काप असे छान ब्राऊन झालेत, की हे खमंग काप एका चाळणीवरती काढून घ्यायचे. कढईतून काढताना काप चांगले झटकून घ्यायचे, म्हणजे त्याला एक्स्ट्राचं तेल लागलेलं असेल तर ते निघून जातं. हे काप काढून मी आता बाकीचेही काप फ्राय करून घेते. सगळे काप फ्राय करून झाले. कसले खमंग आणि टेम्पटिंग दिसतायत ना. यावर कुठल्याही गार्निशिंगची गरज नाही. असेच हे काप उचलायचे आणि गरम गरम असतानाच खायला घ्यायचे. गार झाले की ती थोड्या वेळामध्ये मऊ पडायला लागतात. तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी आपला मुत्पाक खाना बाय संगीता या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन सुद्धा दाबून घ्या आणि बेल आयकॉन दाबल्यावरती ऑल बटन सिलेक्ट करा. म्हणजे व्हिडिओ अपलोड झाला की सगळ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित येत जातील. धन्यवाद.